नमस्कार सर्वांना, माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो बघा, 23 नोव्हेंबर 2025 रोजी आपली शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे सीईटी एक्झाम आटोपलेली आहे आणि आता सर्वांना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ऑफिशियल आन्सर की केव्हा येते तर याची सर्वजण वाट पाहत आहे. तर बघा, मी आपल्यासाठी आपली ही उत्सुकता कमी करण्यासाठी किंबहुना आपल्याला थोडा ती आन्सर की केव्हा येईल याचा एक एक सरासरी अंदाज येण्यासाठी मी हा थोडक्यात व्हिडिओ बनवत आहे. आता हा जो व्हिडिओ आहे हा बनवण्यासाठी मी मागील 2-3 वर्षाच्या ज्या आन्सर की आहे तर त्यांची डेट चेक केलेली आहे. म्हणजे प्रथम उत्तर तालिका केव्हा आली, सेकंड आन्सर की सुधारित केव्हा आली, त्यानंतर निकाल केव्हा लागला. आता इथं जे आहे मी संदर्भ मागील वर्षीच्या 2024च्या परीक्षेचा घेतलेला आहे. आता कसं होतं, मागची जी 2024 ची परीक्षा झाली टीईटीची एक्झाम ती झाली 10 नोव्हेंबर 2024 ला आणि त्या दरम्यानचा जो कालावधी होता हा निवडणुकीचा कालावधी होता आणि त्यावेळेस म्हणजे 10 नोव्हेंबर 2024 ला जी एक्झाम झाली तर त्याची आन्सर की जी आहे ना ही जवळपास 11 डिसेंबर 2024 ला लागली. म्हणजे जवळपास जे आहे तो कालावधी जवळपास 30 ते 31 दिवसाचा होता. आता त्याला कारणही तसंच होतं, तेव्हा निवडणुकीचा कालावधी होता. परंतु त्या अगोदरच्या एक्झाम बघितल्या तर सरासरी मला जे परीक्षा दिनांक आणि त्यानंतर फर्स्ट आन्सर की याचा जो कालावधी म्हणजे मी बघितला तर तो जवळपास 15 ते 20 दिवसांच्या दरम्यानचा आहे. तर मग आपण जे आहे आपण हाच एक ऑफिशियल कालावधी फर्स्ट आन्सर की येण्याचा आपण समजू शकतो. ठीक आहे, तर आपली तारीख जी आहे परीक्षेची ती आहे 23 नोव्हेंबर 2025. त्यानंतर इथून जे आपण पुढे 15 ते 20 दिवस पकडले तर जवळपास आपली प्रथम उत्तर तालिका जी आहे म्हणजे फर्स्ट आन्सर की त्यालाच शब्द वापरला जातो अंतरिम उत्तर तालिका, तर ती जवळपास 8 डिसेंबर ते 12 डिसेंबर या दरम्यान येण्याचा एक अंदाज आहे. प्राथमिक आपलं एक अंदाज आहे. त्यापूर्वी जर का ही आन्सर की येत असेल तर ती गोष्ट आपल्यासाठी चांगलीच आहे, कारण बऱ्याचशा कोचिंग इन्स्टिट्यूट मार्फत त्यांची स्वतःची त्यांनी आन्सर की केलेली आहे. बऱ्याचशा उत्तरांमध्ये तफावत आढळते. जोपर्यंत आपण ऑफिशियल आन्सर की बघत नाही तोपर्यंत जे आहे आपलं समाधान होणार नाही. तर अपेक्षा आहे 8 ते 12 डिसेंबर या दरम्यान आपली प्रथम उत्तर तालिका येऊन जाईल. त्या अगोदर जर का प्रथम उत्तर तालिका येत असेल तर ते आपल्यासाठी चांगलंच आहे, नो डाऊट. त्यानंतर मागील वर्षीचं मी बघितलं की त्यानंतर त्यांनी जे आहे म्हणजे 11 डिसेंबरला मागच्या वर्षी आन्सर की आली होती फर्स्ट आणि 11 डिसेंबर ते 16 डिसेंबर असा कालावधी त्यांनी प्रथम उत्तर तालिकेवर ऑब्जेक्शन घेण्यासाठी दिला होता. म्हणजे 5 ते 6 दिवस दिला होता. आणि त्याच्यानंतर पुढे जे आहे सुधारित उत्तर तालिका ही जवळपास 1 जानेवारीला आली होती 2025 ला. म्हणजे मी मागच्या वर्षीची गोष्ट करत आहे. तर त्याच पद्धतीनं इथं सुद्धा आपल्याला जर का 8 ते 12 डिसेंबरच्या दरम्यान आपली प्रथम उत्तर तालिका आली आणि त्यानंतर ते 5 ते 6 दिवस आपल्याला ऑब्जेक्शन घेण्यासाठी देतील. त्यानंतर त्यांची जी तज्ज्ञ मंडळी आहे ते सर्व प्रश्नांची उत्तरे वगैरे चेक करतील, तपासतील. मला वाटते पेपर क्रमांक 2 मध्ये तो जो ऍक्च्युअली पेपर 1 की 2 मध्ये तो सांध्याचा प्रश्न होता, उकडीचा सांधा वगैरे, त्यामध्ये थोडं कन्फ्युजन आहे. बऱ्याचशा जणांचं म्हणणं आहे की ते कॅन्सल होते. तर बघूया आपण, प्रश्न कॅन्सल झाला तरी सुद्धा मग त्या पद्धतीनं आपले ते पर्सेंटेज जे आहे ते कमी केलेल्या गुणानुसार असते. म्हणजे एखादा प्रश्न बाद झाला तर 149 पैकी म्हणजे 100 पैकी आपल्याला समजा ओपनचा विचार केला आपण तर आपण म्हटलं की 60% पाहिजे म्हणजे 90 गुण पाहिजे. तर 100 पैकी 90 यात तर 150 पैकी 90 बरोबर आहे असे गुण पाहिजे ना. मग जर का एक प्रश्न कमी झाला तर मग 149 पैकी 60%च्या हिशोबाने ते आपले गुण काढत असतात. तर त्याचा काही फरक पडणार नाही आहे, त्याबाबत तुम्ही निश्चिंत राहा. तर सुधारित जे उत्तर तालिका येईल तर त्याचा दिनांक अंदाजे 1 ते 5 जानेवारीच्या दरम्यान असेल असा माझा एक प्राथमिक अंदाज आहे. त्यानंतर मागच्या जर का परीक्षेचा आपण अंदाजा घेतला तर जवळपास त्यांनी निकालासाठी म्हणजे फायनल आन्सर की आल्याच्या नंतर त्यांनी निकालासाठी जवळपास 1 महिना घेतला होता. आता खूप सारी प्रोसेस असते, मोठी प्रोसेस असते. एमपीएससीच्या बाबतीत तसं नसते. म्हणजे सेकंड आन्सर की फायनल आन्सर की आल्याच्या नंतर जवळपास ते 10 दिवसाच्या आतमध्ये ते सरळ रिझल्ट लावत असतात. परंतु आपल्या या टीईटी एक्झामच्या बाबतीत तसं नाही आहे, कारण बरेचसे हेवे दावे असतात आणि त्याच्यानंतर त्यांना पूर्णच्या पूर्ण ती प्रोसेस मोठी असते, लक्षात घ्या. म्हणून तो जवळपास 1 महिन्याचा कालावधी हा पकडला जातो. तर आपण समजा 20 ते 25 दिवसाचा कालावधी जर का पकडला, कारण यावर्षी त्या दरम्यान जे आहे पुढे आता
महानगरपालिकेचे सुद्धा इलेक्शन येणार आहे, तर एवढा फरक पडणार नाही. तर माझा अंदाज आहे की 21 जानेवारी ते 25 जानेवारी या दरम्यान हा आपला निकाल लागेल. तर हे जे मी व्हिडिओ बनवत आहे, तर हे मी मागच्या 3 वर्षांच्या जे आपली टीईटी एक्झाम झाली तर त्यांचे परीक्षा दिनांक, त्यानंतर प्रथम उत्तर तालिका, त्यानंतर सुधारित उत्तर तालिका आणि निकाल दिनांक या सर्वांचं मी सरासरी करून तुम्हाला ही माहिती सांगत आहे. बरं, आता यानंतर जे मी तुमच्या कामाची गोष्ट करणार आहे, माझं हे जे युट्यूब चॅनल आहे तर याच्यावर मी मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण या टॉपिकवर आधारित जे आहे, म्हणजे स्पर्धा परीक्षा असो की कुठली एक्झाम असो, अगदी बेसिक पासून तर ऍडव्हान्स लेवल पर्यंतचे व्हिडिओ कंटिन्यू टाकत राहणार आहे. याशिवाय काही विद्यार्थी जे म्हणजे शालेय विद्यार्थी हे शिष्यवृत्ती देणारे असतात इयत्ता 5वी आणि 8वी, तसेच आता 4थी आणि 7वी, तर त्यांच्यासाठी स्पेसिफिक म्हणजे माझी प्लेलिस्ट असेल. एक आपली इंग्लिश ग्रामरची पूर्णच्या पूर्ण प्लेलिस्ट असेल, त्यानंतर मराठी व्याकरणाची प्लेलिस्ट असेल आणि एक असेल आपली शिष्यवृत्तीची. ठीक आहे. तर आणि याच्यामध्ये आपलं नाविन्य असं असणार आहे की मी तुम्हाला ते नेहमीप्रमाणे घोकमपट्टी वगैरे करून देणार नाही, जसं बाकी ठिकाणी बघता. ट्रिकने कसं लक्षात ठेवायचं, फॉरवर्ड साठी कसं लक्षात ठेवायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही जे आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही एक काम करा, माझ्या युट्यूब चॅनलवरील काही पूर्वीचे व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल. आता मी मोजके मराठी व्याकरणावर 4-5 व्हिडिओ बनवले होते, त्यामध्ये कवी, साहित्यिक यामध्ये बरेचसे प्रश्न आपल्या टीईटीच्या एक्झाम मध्ये आले आणि जे मी वृत्त वगैरेचा टॉपिक घेतला होता त्याच्यावर सुद्धा प्रश्न आपल्या या टीईटीच्या एक्झाम मध्ये आले. एक त्रिकोणी संख्येचा आपण टॉपिक घेतला होता, गणितामधला मी कुठलाच टॉपिक घेतला नाही, फक्त तो त्रिकोणी संख्येचा टॉपिक घेतला आणि त्यावरच नेमका प्रश्न आलेला होता. तर यावरून जे आहे तुम्हाला आपल्या या युट्यूब चॅनलचं महत्व लक्षात येईल. तर आपण सर्व जण जर आपण माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे हा बाकीच्यांना ज्यांनी ही एक्झाम दिली त्यांना सुद्धा शेअर करा. या व्यतिरिक्त तुम्ही माझी प्लेलिस्ट चेक करा, याच्यामध्ये मी तुम्हाला तुमच्या हिशोबाने म्हणजे कामी पडेल अशा प्रकारचे व्हिडिओ बनवले आहे. यानंतर सुद्धा मी अजून पुढे असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. बघा, अजून एक चौथा एक सांगायचं राहिलं तुम्हाला, एक यामध्ये मी अजून ऍडिशन करणार आहे. ते एकदम तंतोतंत स्पर्धा परीक्षेशी जुळणार नाही आहे, परंतु आपल्या दैनंदिन जीवनाशी नक्कीच जुळलेलं आहे. ते म्हणजे इंग्लिश स्पीकिंग. बेसिक इंग्लिश स्पीकिंग पासून जे आहे आपण सुरुवात करणार आहे. यामध्ये जे आहे स्वतःचा परिचय कसा द्यायचा, दैनंदिन वाक्य कसे बोलायचे, प्रत्येक प्रसंगी कुठल्या पद्धतीने बोलायचं, त्यानंतर मी मौखिक जे आहे सराव करून घेणार आहे इंग्रजी बोलण्याचा. कारण लिहिता सर्वांनाच येते इंग्रजी, परंतु जेव्हा बोलण्याची वेळ येते तेव्हा मात्र जे आहे आपल्याला शब्द सुचत नाही किंवा आपण अडखळत असतो. तर तो प्रॉब्लेम नक्कीच हा आपला त्या ठिकाणी समाप्त होईल आणि आपली इंग्रजी बोलण्याचे जे लकब आहे ते सुद्धा सुधारेल. तर हा मुख्य टॉपिक होता. मी टीईटीवर हा व्हिडिओ बनवला, परंतु सोबतीनच तुम्हाला बाकी एक्झामसाठी सुद्धा कामी पडेल अशी माहिती दिलेली आहे. तर आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. फक्त असं म्हणतोय म्हणून नाही, हे तुमच्याच तुम्हालाच कामी पडेल. ओके, तर ठीक आहे. यानंतर मी आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो. तोपर्यंत आपण सर्वांनी स्वतःची काळजी घ्या आणि काळजी करू नका. येत्या 1 ते 1.5 हप्त्यामध्ये 100% आपली टीईटीची प्रथम उत्तर तालिका येईल आणि त्यानंतर तुम्हाला काही प्रश्नांमध्ये डाऊट असेल तर त्याच्यावर तुम्ही त्या ठिकाणी आक्षेप सुद्धा नोंदवू शकता. ठीक आहे. तर पुढे सुद्धा आता हे जेव्हा दुसरी म्हणजे जवळपास एप्रिल महिन्यामध्ये जेव्हा आपली टीईटीची दुसरी याच्यानंतरची परीक्षा येईल, त्यासाठी मी काही व्हिडिओ बनवणार आहे आणि माझा विचार आपल्या सीटीईटी साठी सुद्धा त्याच प्रकारचे व्हिडिओ बनवण्याचा सुरू आहे. तर आपला प्रतिसाद जर चांगला असेल तर मी ते सुद्धा व्हिडिओ बनवेल. ठीक आहे. तर इथे मी थांबतो. धन्यवाद.